हे बघा मैत्रिणींनो, आपण ते तुम्हाला दाखवलेले मिरे बी आबडधोबड दळले आहे आणि लसण बी आबडधोबड दळलेलं आहे आणि ही लवंग बी आबडधोबड दळली आणि बडीशोप बी आणि मेथी दळलेली आबडधोबड लसण. आता हे छान असं आपण दळून घेतलेलं आहे. तर आता बघा त्याच्यासाठी अजून हा अख्खा लसूण ठेवलेला आहे लोणच्यात टाकण्यासाठी. आता हे बघा 2 किलोचं तेल आपण पातेल्यात ओतून घेतलेलं आहे आणि आता हे तेल आपण उकळी येऊपर्यंत गॅसवर ठेवणार आहोत. तर ह्या प्रकारे असं लोणच्याला साहित्य मी घेतलेलं आहे. सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच प्रकारे सर्व साहित्य तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. त्या प्रकारे तुम्ही बघून आणि त्या प्रकारे लोणचं करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला, प्रथम आपण तेल आता गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. हो बघा, सगळा मसाला मी तुम्हाला दाखवला, कसा काढला, काय नाही, काय आहे ते सर्व दाखवलेलं आहे लोणच्यात टाकण्यासाठी. तर आता छानपैकी असं मस्त मोहरी बिरी सगळी निसून हा लसूण फोडणीसाठी त्याच्यातच टाकायचं आहे. हे सर्व पाकिट वगैरे सर्व मसाले तुम्हाला मी सांगितलेले आहे. तर चला मैत्रिणींनो, आता गॅसवर आपलं छान असं 2 kg तेल हे गरम होत आहे 2 किलोचं. आता हे चांगलं खळखळा उकळी येऊपर्यंत याला उकळी येऊन द्यायची तेलाला. त्याच्यानंतर आपण कसे मसाले कालवणार आहोत ते मी तुम्हाला सर्व मसाले कालवताना सर्व हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता पहिलं प्रथम तेल चांगलं उकळी येऊन देऊया. तर चला मैत्रिणींना, आता प्रथम आपण हे घमिलं घेतलेलं आहे आणि त्या घमिल्यामध्ये आपण अशी छान अशी ही मोहरी डाळ घेतलेली आहे साफ करून. तर आता बघा, ही लोणच्यासाठी अशी मोहरी डाळ ह्या घमिल्यामध्ये अशी पसरून द्यायची. आपण सर्वात प्रथम मोहरी डाळ पसरायची. त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत त्याच्यावर आपले हे टाकणार आहोत बडीशोप. ही बघा बडीशोप अशी सर्व अशी प्रकारे अशी पसरून द्यायची बडीशोप बी. आता लोणच्यासाठी कसा आपण लाल मसाला तयार करणार आहोत लोणच्याला लावण्यासाठी, तो तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, आता ही छान अशी बडीशोप आपण पसरल्यानंतर सर्व अशी घ्यायची, अशी छान अशी टाकून द्यायची त्याच्यावर. त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, ही लवंग, जे आबडधोबड दळलेली लवंग, आबडधोबड दळलेले आपली बडीशोप. आता ही बघा लवंग अशी टाकली मी. आता लवंगच्या नंतर आपण काय टाकणार आहोत, मिरे. जे मिरे आपण दळून घेतले होते आबडधोबड, ती मिरेची पावडर. साधं सोपं आपलं गावाकडचं लोणचं मी कसं बनवत आहे मैत्रिणींनो ते दाखवत आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही बनवा, वर्षभर खराब नाही होणार, खायला बी खूप छान असं. तर आता बघा मैत्रिणींनो, आता हे मिरे टाकले. आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, ही आपले आहे मेथी. आता ही मेथी टाकणार आहोत. आता ही सर्व मेथी आपण टाकली. आता ही मेथी टाकल्यानंतर काय टाकणार आहोत मैत्रिणींनो, आपण त्याच्यावर काय ठेवणार आहोत, हा लसणाचा गोळा, जो आपण आबडधोबड वाटलेला लसणचा गोळा, हा असं ठेवून द्यायचा. आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे कडाला, हे लाल तिखट. आपल्या चवीनुसार जेवढं लागतंय आपल्याला तिखट तेवढं आपण टाकायचं, जास्त प्रकारे टाकायचं नाही. 50 कैऱ्या आहे तर 50 कैऱ्यापुरतं, 2 कैऱ्या आहेत, 100 कैऱ्या आहे, त्या कैऱ्यांपुरतं आपण. आता हे लाल तिखट आपण टाकलंय. आता लाल तिखट टाकल्यानंतर आपण काय टाकणार आहोत, हळद बी टाकणार आहोत.
आता अशी थोडी जेवढी आपल्याला लागती तेवढ्या प्रकारे हळद. आता ही आपण हळद टाकली. हळदीच्या नंतर आपण काय टाकणार आहेत, ह्या थोड्या पुड्या घेतलेल्या ह्या मसाल्याच्या, लोणचं मसाल्याच्या, त्या बी टाकणार आहोत. तर अशा या सर्व ह्या पुड्या अशा कडाकडाने टाकणार. हे बघा, आता हळद टाकली, ह्या लोणचं मसाल्याच्या पुड्या टाकल्या, लाल तिखट टाकलं. हे बघा, काळं मीठ टाकणार आहोत. काळं मीठ म्हणजे पोट साफ होतं. असं छान असं टेस्ट असं आपण मस्त असं लोणचं बनवणार आहोत. आणि मैत्रिणीनंतर हा काय टाकणार आहे, हिरहिंग. हिरहिंग म्हणजे थोडा आपण हिंगाची पावडर. आता ही अशी हिंगाची पावडर सर्व टाकायची. किलोप्रमाणे मसाला आणायचा असं. आता आपण काय टाकणार आहोत, सर्वाच्या बाजूला साईडला मीठ, चवीसाठी लागणारं असं मीठ. तर हे बघा, असं मीठ टाकायचं. किती लागतं तुम्हाला, किती नाही, ते तसं मीठ टाकायचं. आता हे मीठ टाकलं, सर्व टाकलेला मसाला मी तुम्हाला दाखवला. आणि हा लसण बी एका साईडला थोडा टाकायचा. तर चला, आता आपण काय करणार आहोत मैत्रिणींनो, हा मसाला आपला सर्व हा कढईमध्ये आपण टाकून घेतलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये जे आपलं तेल उकळलेलं आहे तर ते टाकणार आहोत. मैत्रिणींनो, हे आपलं छान असं खळखळा तेल उकळलेलं आहे शेंगदाण्याचं, हे 2 kg. आता हे तेल आपण त्या मसाल्यामध्ये ओतणार आहोत आणि मसाला गरागरा हलवून घेणार आहोत. तर चला, आता आपण तेल कसं ओतू ते तुम्हाला दाखवत आहे, कसा मसाला हलवून घेणार आहोत ते. आता बघा, हे तेल आपण टाकणार आहोत. हे बघा, असा खळा मसाला असा सर्व असा भाजून लगेच असा पूर्ण मसाला असा हलवून घ्यायचा पूर्ण. कारण मसाला चांगला असा खळखळा असा चांगला तडका बसला पाहिजे. मोहरीला मसाल्याला पूर्ण. आता हे पूर्ण तेल आपण ओतून दिलेलं आहे आणि आता हा मसाला एकजीव करून मी असा हलवत आहे. तर ह्या बघा, ह्या पद्धतीने आपण लोणच्याचा असा मसाला बनवायचा आहे. आता हे गरा आणि एकदम छान असं मिक्स करून हे सर्व हलवायचं आणि याचा छान असा तडका बसून द्यायचा आहे. पूर्ण मसाला असा एकजीव करायचा. असं मस्त असं हलवून घ्यायचं. आता बघा मैत्रिणी, असं आपण ह्या कढईत पूर्ण मसाला असा हलवत आहोत. सारखा हलवत राहायचा, म्हणजे जोपर्यंत ते पूर्ण भाजत नाही तोपर्यंत आपण हलवायचं बंद करायचं नाही, म्हणजे सर्व मसाल्याला तडका बसला जातो. हा लोणच्याचा मसाला आपण आता तयार केलेला आहे. तर हे बघा मैत्रिणी, या पद्धतीने असा सारखा गरा मसाला हलवून सर्व मसाला एकजीव करायचा आहे. पूर्ण हा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व आपण टाकलेलं आहे ना पूर्ण ते एकजीव असं झालं पाहिजे. आणि याच्यावर आता हा मसाला आपण एकजीव केल्यानंतर हा मसाला थंड होऊन द्यायचा, पूर्ण थंड होऊन द्यायचा. पूर्ण मसाला हा थंड झाल्यानंतर तो कैऱ्यांना चोळून मग बरणीत भरायचा. तर आता हा मसाला आपण पूर्ण थंड होईपर्यंत ठेवणार, कोपऱ्यात ठेवणार. या मसाल्याचं पूर्ण तेल हे अशी तरीवरती येणार, म्हणजे तरीवरती आल्यानंतर म्हणजे पूर्ण मसाला हा भाजलेला आहे छान असा.
तर आता बघा ह्या पद्धतीने असा छान असा मसाला आपला लोणच्याचा भाजलाय. तर आता हा मसाला थंड व्हायला मी ठेवून देत आहे. या पद्धतीने लोणच्याचा मसाला बनवायचा आणि गावाकडचं झणझणीत आणि तोंडाला चव वाढवणारं असं लोणचं मस्त असं छान खायचं. तर असं लोणचं करून बघा मैत्रिणी, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि लोणचं लवकर खराब होत नाही, वर्षभर टिकतं. कारण का मसाला हा छान असा मसालाच पण त्याचा चांगला झाला तर लोणचं जास्त वेळ टिकणार. आणि जर मसाला जर चांगला भाजला नाही तर लोणचं म्हणजे मसाला कच्चा राहिल्यावर लोणचं टेस्ट नाही लागत आणि खायला बी चवदार लागणार नाही. तर अशी तेलाची तरी लालसर तरीवर यायला पाहिजे म्हणजे मसाला चांगला भाजतो. तेल कमी झाल्यानंतर आपल्याला वरून काय टाकता येत नाही, पण टाकता बी येतं, पण ते गरम करून गार करून टाकावं लागतं. तर याच्यातच पहिलं तेल जास्त टाकून आणि मसाला असा गरागरा भाजून छानसा असा गार करायला ठेवायचा. आता हा मसाला आपण थंड करू आणि नंतर आपण मसाला थंड झाल्यानंतर आपण हे लोणचं भरूया. तर ह्या पद्धतीने लोणच्याचा मसाला मी तयार केलेला आहे मैत्रिणींनो. तर चला हा मसाला आपला आता थंड होणार आहे. फॅन खाली आपण थंड होण्यासाठी ठेवूया. ह्या पद्धतीने आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. आता मैत्रिणींनो बघा हा मसाला आता थंड झाला आहे मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, आता आपण हा मसाला बनवलेला एकदम गार आणि असा थंड होऊन गेलेला आहे. हा आहे लोणच्याचा मसाला तयार झालेला पूर्ण. आता मैत्रिणींनो आपण चला लोणचं कसं बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता बघा मैत्रिणींनो, मसाला असा छान असा मस्त थंड होऊन गेला आणि ह्या बघा कैऱ्या अशा आपल्या छानशा अशा छान सुकलेल्या आहे. हे बघा कैऱ्या बी अशा छान सुकल्या, कालपासून आपण टाकल्यामुळे ह्या कैऱ्या आपल्या सुकल्या. बरण्या आपण धुवून काढल्या, अशा स्वच्छ अशा मस्त बरण्या धुतल्या, वाळवल्या. पाण्याचा थेंबही एक नाही सांडवता बरण्या अशा स्वच्छ केल्या. तर मैत्रिणी चला आता आपण लोणचं कसं भरायचं आहे बरण्यांमध्ये मी ते तुम्हाला दाखवत आहे. गावाकडचं आपलं साधं आणि सोपं लोणचं बनवलेलं आहे. तर ते कसं बनवत आहे ते तुम्ही बघा आणि तुम्ही बी करून बघा आणि खाऊन बघा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आता चला आपण लोणचं भरण्याचं दाखवते तुम्हाला. सर्वात प्रथम आता या कैऱ्या अशा ज्या वाळलेल्या आहेत त्या आपण पूर्ण या गोळा करून घेणार आहोत. तर हे बघा असे पूर्ण गोळा करून घ्यायचा. तर याच्यातले म्हणजे सर्व त्याच्या खाली ते हे जे असतात कोयचे तुकडे ताकडे ते सर्व निघून जातात. तर अशा पूर्ण आता गोळा झाल्या इकडच्या सर्व साईडच्या. आता बघा मैत्रिणी ह्या कैऱ्या गोळा करून ठेवल्या आणि आता याची एक ताट घ्यायची आणि या ताटामध्ये असा थोडा मसाला काढायचा लोणच्याचा. हा आता आपण मसाला घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं मैत्रिणींनो, छान छान अशा सगळे कैऱ्याच्या म्हणजे या खापा आपण जे वाळवलेल्या या खापा ह्या सर्व घ्यायच्या आणि ह्या ताटात टाकायच्या थोड्या थोड्या, जास्त नाही कटिंग. हे बघा अशा. आता आपण लोणचं भरणार आहोत बरणीत मोठ्या.
तर ह्या पद्धतीने आपण घेतलंय. आता बघा हे असं सर्व असं काढून घ्यायचं. या खापाला असं सर्व हा मसाला पूर्ण लावायचा. जो आपण मसाला बनवलेला आहे थंड झालेला आहे तो पूर्ण असा त्या खापांना पूर्ण चोळायचा. हे बघा ह्या पद्धतीने हे बघा हे अशा कोड्याने ठेवायच्या खापा. असा सगळीकडे पसरला पाहिजे तो. तर हे बघा मी कशा पद्धतीने लावलेला आहे. हे या पद्धतीने सर्व असा कैऱ्याच्या खापांना मसाला लावायचा. आता कैऱ्याच्या खापाला आपण मसाला लावलेला आहे. तर आता हाच मसाला आपण मैत्रिणींनो या बरणीमध्ये भरून घ्यायचा. हे असा कोणी बरणीच्या तळाला मीठ टाकतं. खडं मीठ असं थोडं टाकलं जातं कारण का लोणचं चांगलं राहतं म्हणून. तर असं भरायचं. याला म्हणतात लोणचं भरणं. तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने असं लोणचं भरायचं. करून बघा. असं ह्या पद्धतीने लोणचं खायला टेस्टी आणि वर्षभर टिकणारं छान असं मस्त चवदार लोणचं. तर ह्या पद्धतीने टाकायचं. तर असं करून सर्व कैऱ्यांचं लोणचं असं मस्त भरून घ्यायचं. आता पुन्हा आपण अशा कैऱ्या ह्याच्यात घेणार आहोत. तर मैत्रिणींनो असं सर्व बनवून लोणचं असं हलवून आणि सर्व भरून तर ह्या पद्धतीने लोणचं बनवायचं. आणि असं सर्व खापाला हा पूर्ण मसाला असा चोळून घ्यायचा. सर्व बरणीत भरायचा. मग बरणीत भरून 4-5 दिवस 2 दिवसांनी बरणी हलवायची. थंड ठिकाणी अशी ठेवायची. तर आता बघा ह्या पद्धतीने असं लोणचं बनवायचं आहे भरायचं आहे. याला म्हणतात लोणचं भरणं. तर चला मैत्रिणींनो आता तुम्हाला लोणचं कसं बनवता आणि कसं भरतात ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर हे बघा आता ह्या पद्धतीने असं पूर्ण आता हे त्याच्यात भरत आहे. तर असं साधं सोपं लोणचं तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर ह्या पद्धतीने सर्व लोणचं बनवायचं आहे. असा मसाला घेऊन या ताटात सर्व ह्या पद्धतीने बनवायचं. हलवून त्या बरणीत भरायचं. अशा बरण्या भरायच्या. तर आता मी सर्व तुम्हाला दाखवलं लोणचं कसं बनवायचं आणि कसं भरायचं.